नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खमंग असे काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर आज आपण काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 अशा काकडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला त्याच्या कड्या कट करून घ्यायच्या आहेत। छान अशा कडा कट करून झाल्या की आता आपल्याला त्या किसणीने किसून घ्यायची आहे काकडी। तर मी इथे सालीसकटच किसून घेत आहे। तुम्ही हवं तर तुम्हाला साल काढून किसून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे। तर इथे मी छान अशी काकडी किसून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ। तर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं ठेवते, अंदाजाने थोडंसं टाकून घेते। यामध्ये 3 ते 4 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा। तुम्ही आवडीप्रमाणे चवीपुरतं घालू शकता किंवा मग हिरवी मिरचीचा ठेचाही तुम्ही यामध्ये घालू शकता। जिरं, हळद, पांढरे तीळ यामध्ये घालायचे आहेत। चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। तर हे सर्व यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे छान असं मिसळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की काकडीमध्ये भरपूर असं पाणी असतं, त्यामुळे पाणी लागत नाही। आणि गव्हाचं पीठ हे तुम्ही अंदाजाने काकडीनुसार घालू शकता, कमी जास्त ते होऊ शकतं। तर याप्रमाणे असं याचं पीठ गोळा मळून घेतलेलं आहे। तर इथे आता आपल्याला गॅस चालू करून तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। तर इथे तवा हलकासा गरम झाला की त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे। सगळीकडून तेल लावून घ्यायचं। तर तेल लावून झालं की यामध्ये आता आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा, लहान मोठे घ्यायचं आहे त्या आकाराचं, असा गोल बनवून घ्यायचा। आणि तवा हा थोडासा गरम करायचा आहे, जास्त गरम नको आहे। आणि आता आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं। थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापून झालं की अशा मध्ये थोडंसं छिद्र बनवून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला तेल सोडायला सोपं पडेल। तर मी इथे अगदी छोटंसं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। तर यामध्ये आता आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि थालीपीठ हे छान असं भाजून 2 मिनिटे। तर थालीपीठ एक बाजूने छान असं भाजून झालं की आता आपल्याला थालीपीठाची बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने 1-2 मिनिट आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपली दुसरी बाजू थालीपीठाची छान अशी भाजलेली आहे। तर आता आपण ती थालीपीठ काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठे बनवून घेऊया। तर थालीपीठ लावताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही तवा खाली घेऊन थालीपीठ थापून घेऊ शकता। तवा आपल्याला हा कमी गरम असायला पाहिजे। तर आपण आता तेल लावून घेऊया आणि थालीपीठ छान असं दुसरे यावरती थापून घेऊयात।
तर अशा पद्धतीने इथे आपले छान असे खुसखुशीत काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.